राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नवनाथ महाराज की जय बोले भाई सब संतन की प्रभू राजा रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र तळीगाव नगरी या ठिकाणी चालत असलेला हा नवनाथ मंदिर 7वं वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य स्वरूपामध्ये असणारी ही नाथबाबांची कथा. तसं जर नाथबाबांची कथा जर म्हटल्यानंतर नाथबाबांची कथा कधी होऊ शकत नाही. 3 दिवसात आपल्याला बघायची. त्यामध्ये असणारे आमचे बंडू भाऊ असतील, त्याचबरोबर आप्पा असतील. गोड असं नियोजन आयोजन सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. आणि या सोहळ्यानिमित्त दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी शिव महापुराण कथा आणि या वर्षी नवनाथ कथा. आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि क्षबळाला गहिनी प्रती. नाथ संप्रदाय परंपरेमध्ये जात असताना संप्रदाय काय आहे ही कथा शिकवते. त्याकरता महाराज म्हणतात की त्याकरता काय करावं लागतं. महाराज म्हणतात त्या ठिकाणी आल्यानंतर नाथ बाबांच्या दरबारामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मनामध्ये सुख शांती कृपेची या शांती मिळवित असताना जगाच्या मालकाला विनंती केली. आणि मिळवित असताना ही परंपरा देत असताना परंपरा करत देत असताना महाराज म्हणता ही गुरु परंपरा आहे. आणि त्या गुरु परंपरेचे देत असताना महाराज म्हणता शैली आहे, शृंगी आहे, भृंगी आहे. कर्म ज्ञान देत असताना अधिकार प्राप्त देत असताना ही नवनाथ कथा.
तर नवनाथ कथा म्हटल्यानंतर घरामध्ये कोणतंही दुःख जरी असलं, घरामध्ये कोणतंही दुःख असलं त्या ठिकाणी कथेला आलं पाहिजे. एवढंच नव्हे, नवनाथ पारायण ग्रंथाचं पारायण जर केलं तर घरामध्ये सुख मिळतं, शांती मिळते, दया मिळते. आणि मिळवीत असताना झोळी जाणती सखळ शैली जाणती शैली आहे, झोळी आहे. आणि मग महाराज म्हणतात का कर्मज्ञान देत असताना अशी नाथ संप्रदाय परंपरेमध्ये जात असताना ज्याप्रमाणे सुखाची प्राप्ती मिळण्याकरता आपण अहोरात्रभर त्या ठिकाणी भटकत असतो, पण सुख जरा असेल ना, जगाच्या मालकानं सांगितलं सुख सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, तिथं सुख आहे. आणि दुसरं इतकी ही विभूती फार महत्वाची. ताकद कर्म ज्ञान देत असताना नाथ संप्रदाय परंपरेमध्ये जात असताना महाराज म्हणतात तिथं विभूती आहे, शैली आहे, शिंगी आहे. एवढंच नव्हे तर महाराज म्हणतात ज्ञान देऊन या कर्मती यातना, ज्ञान आहे, कर्म यातना मानली. आणि मानित असताना महाराज म्हणतात तो नव नारायणाची प्रवृत्ती साधना. आपल्या या गावामध्ये अतिशय गुढ स्वरूपाने भक्ती मनापासून त्यामध्ये असणारे आमचे बंडू दादा असतील, मनापासून या ठिकाणी हा परिवार सेवा करतो. सेवेचं फळ निश्चित मिळतं. देत असताना महाराज म्हणता एक नव्हे तर असे कमीत कमी 9 नाथ मात्र या ठिकाणी आलेले. आणि म्हणून महाराज म्हणता झाला ग इथं महाराज गुढ सांगतात अरे झाला ग इथं गोळा गोळा बाई नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा गोळा बाई नाथांचा हा मेळा. म्हणून महाराज म्हणतात झाला ग इथं गोळा गोळा बाई नाथांचा मेळा. नाथ संप्रदाय परंपरे जात असताना म्हणून जीवनामध्ये नाथांची सवारी किंवा नाथांचं त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, कर्माची शुद्धी असली पाहिजे. आपल्या घरामध्ये जर सायंकाळी आपल्या घरात जर भांडण तंडण होत असलं, आपल्या घरातून भांडण असेल तर महाराज स्वतः त्या ठिकाणी पार्वती माता सांगती, पार्वती माता आणि भगवान शंकर आणि दत्तात्रेय प्रभू. पार्वती माता भगवान शंकर दत्त प्रभू आपल्या दारावरून जात असतात. आणि आपल्या दारावरून जात असताना महाराज म्हणतात जर आपल्या घरामध्ये कटकट जर चालली तर महाराज म्हणतात ते आपल्याला आशीर्वाद कधी देऊ शकत नाही. प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करीत असतो. नेहमीला गणपती किंवा करू प्रथम नमन देव बंधू गजानन गौरी हराचा नंदन नाव त्याची लंबूधर. म्हणून प्रत्येक ज्या कार्याची जी सुरुवात असते
नाथ संप्रदाय परंपरेमध्ये सुद्धा महाराज म्हणतात की पहिलं प्रथम असेल ना तर गणपती बाप्पाला वंदन केलं पाहिजे आणि मग गणपती बाप्पाला नमन केल्यानंतर नामकरण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. देव जसं जीवनामध्ये महाराज म्हणतात अनेक त्या ठिकाणी प्रत्येकाला शेती आहे, प्रत्येकाला कर्मज्ञान आहे, प्रत्येकाची यातना आहे, पण महाराज म्हणतात शेताच्या बांधावर असणारा म्हसोबा, शेताच्या बांधावर असणारा म्हसोबा आणि म्हसोबाला शेंदूर लावल्यानंतर एका बाजूला त्या ठिकाणी दगड असतो, तो हात तसाच आपण कुठे नेतो दगडापर्यंत आणि त्याला शेंदूर लावतो. मग जीवनामध्ये असेल तर गण अधिपत तत्व जाणती सखळ आणि विद्या कर्माची या साधने जाणती शैली शिंगी याची आणि शैली जाणली, शिंगी जाणली, कर्मस्तुतीची यातना जाणली आणि जाणत असताना म्हणून त्याकरता पहिलं प्रथम असेल तर गणरायांची स्तुती. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, शरणी ठेवी तू माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, शरणी ठेवी तू माता. बाबा मोरया रे, बाबा मोरया रे, चरणी ठेवी तू माता. बाबा मोरया रे, बाबा मोरया रे, चरणी ठेवी तू माता. बाप्पाची स्तुती केली आणि पुढे जात असताना भगवान श्री हरीनं सांगावं आपल्याला अवतार कार्य करावं लागणार आहे. श्री हरीनं बोलावं आपल्याला अवतार कार्य घ्यायचं आहे, परंतु त्या करता नवनारायणांना त्या ठिकाणी अधिष्ठान द्यावं लागेल. नवनारायणांची स्तुती मिळत असताना नवनारायणांना त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि बोलावल्यानंतर पहिला ज्या वेळेस त्या ठिकाणी स्वतः भेटतो आणि भगवंताची भक्ती करेल. पण देवानं सांगितलं नाही नाही, या माणसा भक्तिभाव करून त्या ठिकाणी घडलेलं जे न कळत जे पाप असेल ते पाप बाजूला करण्याकरता या पृथ्वी तलावरती नवनारायणाची प्राप्ती म्हणजे अवतार कार्य. माणसानं जीवनामध्ये जात असताना महाराज म्हणतात माणसं कितीही धन असलं काही उपयोगाचं नाही. पुढे जात असताना जसं नारळाला डोळे आहे आणि नारळाला डोळे येत असताना नारळानं विचार केला की जीवनामध्ये घट नावाची साधना तुझ्या अंतकरणामध्ये आहे, पण चिता भस्म लावती अंगा जाणती सकळ नव साधना कर्म यातेने दिली आणि देत असताना तसं माणसानं धनवान की धन असलं किती मोठा श्रीमंत जरी असला ना, पण श्रीमंत होण्याचं माणसानं श्रीमंत होण्या अगोदर त्या ठिकाणी देवाला शरण गेलं पाहिजे. देवाला शरण जात असताना माणस न किंवा महाराज म्हणतात की बाबांनो त्या ठिकाणी लहान असू मोठा असू, पण जीवनामध्ये जात असताना जीवनामध्ये कर्माची यातना भोगत असताना ज्याप्रमाणे मंदिराला कळस सोन्याचा जरी असला पण दगडाच्या पायरीच्या पाय पडावं लागतं बरं का. कर्मस्तुतीची यातना त्या ठिकाणी द्यावा लागते. म्हणून त्याकरता माणसं नतमस्तक होतात आणि नतमस्तक केवळ कशामुळं तर दगडाच्या पायरीला त्या ठिकाणी नतमस्तक होता. पण माणसासारखं जगावं, माणसासारखं जगता आलं पाहिजे. ही जी शिकवण आहे ही शिकवण जगाच्या मालकानं द्यावं आणि जगाच्या मालकानं देत असताना श्री हरी मात्र त्या ठिकाणी विराजमान झाले आणि सांगितलं नवनारायणानं बोलवून घेतलं. बोलावल्यानंतर सांगितलं नवनारायणाची हात जोडून विचारलं प्रभू अवतार घ्यायचा आहे, अवतार निश्चित कोणता आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी आणि श्री हरीने बोलावं अवतार प्रत्येकाला मिळणार आहे बरं का.
अवतार कार्याची रेख मात्र प्रत्येकाला मिळणार, पण जात असताना अनेकांनी अवतार धारण केले. तसं आम्ही कोणता अवतार घेणार प्रभू तुम्ही आम्हाला सांगा. पण उद्धव पुढे जात असताना महाराज म्हणता उद्धवानं नामदेवाचा अवतार धारण करावा. पुन्हा उद्धवानं नामदेवाचा अवतार धारण करावा. पुढे जात असताना भगवान स्वतः मात्र ज्या ठिकाणी अलंकापुरीत पांडुरंग गेले आणि समाधिस्थ केले ज्ञानदेवा. उरुकुणी सोहळा संगे संत मेळा विठोबा राहिला लंजित. माऊली ज्ञानोबरांचं त्या ठिकाणी अवतार कार्य केलं. केवळ देत असताना स्वतः भगवंत आणि भगवान शिवशंकर महाराज म्हणतात सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग त्या ठिकाणी भगवंतानं भोले बाबानं निवृत्ती दादांचा अवतार धारण केला. पुढे जात असताना महाराज म्हणतात ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवानं सुद्धा अवतार धारण केला. कोणता महाराज म्हणतात ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. पुढे जात असताना महाराज म्हणतात ती आदी माया आदी शक्ती मुक्ता दाशी जणी लागे पायी. इथपर्यंत नाही जमलं. हनुमंत दादा कशी गेले. हनुमंत दादाला सांगितलं तुम्ही कोणता अवतार घेणार. हनुमंत दादा कशी जात असताना सांगितलं हनुमंत त्या ठिकाणी स्वतः मी रामदास होईल. रामदासांचा अवतार कार्य मी त्या ठिकाणी निभू शकतो. एवढंच नव्हे वाल्मिकीला प्रश्न निर्माण केला तू कोणता अवतार घेणार आहे. वाल्मिकीनं तुलसीदास होशी आणि तुलसीदास देत असताना व्यास मुनींना प्रश्न केला. व्यास मुनीनं सांगितलं तुम्ही कोणता अवतार कार्य करणार. त्यावेळेस सांगितलं मी जे ग्रंथामध्ये जे देव होईल पण आमचा अवतार कार्य ठरलेलं आहे. पण आता उरलेलं 9 नारायणाची यातना जर तुमच्यापर्यंत मिळवित असेल ना सांगा प्रभू आम्ही कोणता अवतार धारण करावा. म्हणून महाराज म्हणता वाडाया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळचरण आम्हा विठोबाचे. देत असताना त्याकरता नारद मुनींना प्रश्न केला. नारद मुनींनी सांगितलं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनीने सांगितलं दिवा 9चे 9 नारायण त्या ठिकाणी अवतार धारण करणार इथपर्यंत बरोबर. प्रभू पशी गेले. प्रभूंना विनंती केली मी अवतार कार्य कोणतं करायचं अवतार कार्य सांगा मला. देत असताना श्री हरीनं जवळ कवटळून धरावं आणि सांगावं मी आज तुम्हाला अवतार कार्य सांगे. कवी नारायणाची जी साक्षी ज्याप्रमाणे मच्छापासून कर्माची स्थिती मिळवित असताना मच्छीच्या पोटात असणारे जगाचा मालक मात्र कर्म करवित असताना सुद्धा मिळवित असं सांगितलं. पोटातून तू जन्म घेतील पुढे चाल कालांतरण जात असताना तेच नामकरण ते मच्छिंद्रनाथांची यातना तुझ्यापर्यंत येईल. आणि मच्छिंद्रनाथ झाल्यानंतर ते नामकरण झाल्यानंतर जगाचं कल्याण तुला करावं लागेल. जगाचं कल्याण करायचं
आणि धारण करून त्या जगाचा उद्धार करण्याकरता कवी नारायणांना खूप आनंद झाला. पुढे जात असताना अंतरिक्ष रूपाची ती साधना मिळवली. सांगितलं अंतरिक्ष नारायणाला बोलवलं, या आल्यानंतर मी अवतार कोणता घेऊ, माझं कार्य काय आहे ते कार्य मला सांगा. जात असताना महाराज म्हणता अंतःकरणामध्ये असणारं काम आणि क्रोधाचा नारा केला, बाजूला केला आणि सांगितलं ज्याप्रमाणे जठराग्नीमधून उपदेश येतो, जठराग्नीपासून यातना आली आणि जठराग्नीची यातना होत असताना महाराज म्हणता अंगाच्या लाही झाली. त्या यज्ञ कृतीची साधना मिळवित असताना तिथून कर्मरूपाची साधना मिळवली. सांगितलं जा तू पुढे चालून दक्ष रूपाची यातना तुझ्यापर्यंत येईल. आल्यानंतर ज्या यज्ञ कुंडातून तुझा जन्म होईल ते म्हणजे जालिंदरनाथ. पुन्हा देवाला विनंती केली. त्या ठिकाणी अंतरिक्ष नारायणाला फार आनंद वाटला. सांगितलं श्रीहरी प्रत्येकाचं कार्य प्रत्येकाला तुम्ही देत आहात, पण हात जोडून विचारतो प्रभू हे कार्य करीत असताना काय त्या ठिकाणी अवतार घ्यायचा आहे, अवतार करायची सांगितली. पुढे जात असताना भगवंतांना सांगावं चमस नारायणाच्या कर्मची यातना बोलवली. सांगितलं इकडे या. चर्मकृवाचा नारायण म्हणून त्या ठिकाणी आहे ते देत असताना सांगितलं देवा कर्माची यातना बिगवीत असताना आम्ही अवतार कोणता घ्यायचा. रेवातीरी असलेलं सिद्ध नावाचं यातना मिळवली आणि यातना मिळवित असताना त्या सिद्धी या नावानं तुला हित व्हायचं जर असेल त्याकरता चमस नारायणाला आनंद झाला आणि सांगितलं कर्माची यातना. अहोवृत्त नारायण भगवंताला हात जोडून विनंती केली की प्रभू मी जर कसा अवतार कार्य जर करायचं असेल ना त्याकरता काय करावं लागतं. काखेमध्ये झोळी आहे, हातामध्ये चिमटा आहे आणि मुखानं अलग निरंजन या नामाची गर्जना दिली. आणि मग महाराज म्हणतात त्याकरता ही धारणा करावं लागेल. मग काय करावं महाराज म्हणतात अलग निरंजन हो, 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 अलग निरंजन हो. नवनाथाय नमः, नवनाथाय नमः, नवनाथाय नमः, नवनाथाय नमः, नवनाथाय नमः, नवनाथाय नमः. अलग निरंजन हो, 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 अलग निरंजन हो. अलग निरंजन हो, अलग निरंजन हो. येत असताना महाराज म्हणतात त्या ठिकाणी भगवत स्तुतीची यातना भोगवली. सांगितलं कर्माची यातना विश्वास रूपाची यातना भरली आणि मध्येच पासून झालं आणि पुढे जात असताना महाराज म्हणता मच्छिंद्रनाथ आहे गोरक्ष जन्मली गौरी भस्मात यातना कर्मित मिळत असताना तसं जीवनावरती कितीही मोठं संकट जरी आलं पण नाथ बाबाच्या दरबारामध्ये आलं तर महाराज म्हणता सर्व दुःख बाजूला जाईल. एवढी मोठी ताकद आहे. मग का बाबाजी सुद्धा सांगायचे ग्रह भूत पिचाच त्रैलोक्य ढांकीन भीमा शंकर वारणच विशेष गौतमी तटे. हे महाराज म्हणता त्याकरता नवनारायणाची साधना आहे आणि साधना करीत असताना त्या कर्माची यातना भोगवित असताना सांगितलं जा कर्म यातीची भोगवित असताना सांगितलं तुमच्यापर्यंत जायचं आहे. मग का प्रपंचामध्ये सुख आहे, सुखासाठी आपण इकडं तिकडं धडपडत असतो पण जीवनामध्ये महाराज म्हणतात सुख जगाच्या मालकापाशी आहे. एवढंच नव्हे तर नाथांची जर सेवा केली, नाथ बाबांची जर सेवा केली ना दादा हो काहीच कमी पडू शकत नाही. किंवा महाराज म्हणता हातामध्ये धारेला भस्म नाही गेली आणि भस्म हातामध्ये धारण केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर महाराज म्हणता नका समजू साधी सुधी माझ्या नाथांची विभूती. म्हणून महाराज म्हणता कितीही मोठं दुखणं असलं कितीही मोठं पण आत्मविश्वासानं आपला भाव नाथांच्या चरणापाशी असला पाहिजे. नाथांच्या चरणापाशी मग का महाराज म्हणतात की बाबा आदी माया जगदंबा परअंबिका परनिंदिका
रूपामध्ये असणारी ती जगाची मालकीण ऐकीन का महाराज म्हणतात डोंगर घर जना काळूबाई डोंगर घर गणा डोंगर घर जना सप्तसुखी छबिना मिळविला डोंगर घर जना सप्तसुखी डोंगर घर गणा डोंगर घर जना सप्तसुखी छबिना मिळविला आणि म्हणून ती जगदंबा माता त्या ठिकाणी करून येत असताना नवनारायणांची साधना मिळवित असताना ती जगदंबा स्वरूपाना प्राप्ती यातना भोगली. शाबरी विद्या तत्वाचं ज्ञान मात्र त्या ठिकाणी मातेनं द्यावं. शाबरी तत्वाची यातना त्या ठिकाणी मिळावं आणि मिळवित असताना म्हणून महाराज म्हणता त्या सुखाच्या हिताकरता नवनाथ ग्रंथ पारायण आहे. पारायण मध्ये महाराज म्हणता नवनाथ ग्रंथ पारायण करीत असताना महाराज म्हणता 18वा अध्याय आहे 16वा आहे 17वा कळची यातना भोगीत असताना त्या अध्यायापासून निकल कोणत्याही घरामध्ये कोणतेही पेशंट जरी असलं पण विश्वास मात्र अटूट असला पाहिजे. नाही तर विश्वासही गेलं आणि सगळंच गेलं. जसं ओम नावाची साक्षर रूपाला देत असताना कर्मज्ञानाची स्तुती पहिला प्रथम असेल तो ओम आहे आणि ओम नामाची साधना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तर सद्गुरायाची पायरी चढायला आपल्याला टाइम लागू शकत नाही. श्रीकृष्ण गोविंद भगवान की. मग त्या प्रभूची विनंती करावं ज्या प्रमाणे हातामध्ये चिमटा धारण केलेला आहे. मग महाराज म्हणतात नवनाथ ग्रंथ आहे. अनेक जण त्या ठिकाणी महाराज मस्त सांगतात की बाबांनो कर्म यातना देत असताना नाथ संप्रदाय परंपरा येत असताना महाराज म्हणतात एकूण 52 कड्या दिल्या जातात. किती 52. मग तुम्ही म्हणशाल कड्याचं महत्व काय? प्रत्येकाची यातना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. मग का जीवनामध्ये बाबाजी सांगायचे गुरु करा रे बळकट त्याचे धरावे मनगट. आणि नाही जर काही केलं तर बाबाजी गोड बोलायचे. कसं काय? ओंकारा मधुनी जन्म झाला शिवाचा मला छंद लागला स्वामी जनार्दनाचा मला छंद लागला स्वामी जनार्दनाचा ओंकारा मधुन जन्म झाला शिवाचा ओंकारा मधुन जन्म झाला शिवाचा मला छंद लागला स्वामी जनार्दनाचा मला छंद लागला स्वामी जनार्दनाचा छंद लागला स्वामी जनार्दनाचा. ओंकार सुद्धा उठवता आला पाहिजे. ओंकाराची यातना सांगितली आणि जात असताना प्रभूला विनंती केली देवा तुम्ही चतुर आहात. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी देवा तुम्ही चतुर आहात. प्रवती यातना मिळवित असताना प्रभूला विनंती केली सांगितलं जा. सांगायचं तात्पर्य की नवनाथ कथा असेल
नवनाथ ग्रंथ असेल किंवा महाराज म्हणतात घरामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण जर असलं तर महाराज म्हणतात नुसतं हातामध्ये नाथांचं नामस्मरण करायचं. नाथांचं नामस्मरण केल्यानंतर नाथांनी दिलेलं कर्म यातना देत असताना नाथांनी त्या जीवनामध्ये एकच साधना मागायची. मग का नाथा बाबा सर्वच काही घरामध्ये सर्वच काही मिळालेलं आहे, पण जीवनामध्ये नाथ बाबा तुमच्या आयुष्यभरामध्ये तुमची सेवा करणं फार महत्वाचं आहे. मग का महाराज म्हणतात दुःखी असेल, दारिद्र्य असेल, कर्माची यातना किंवा महाराज म्हणतात ग्रह भूत जरी असलं ना तर नाथ बाबा पुढं काही चालत नाही. किंवा बाबाजी सांगायचे अनेक नाथ बाबा पुढे काही चालू शकत नाही. मग शाबरी तत्वेला जाणणारं हे ज्ञान आणि शाबरी तत्वाची शैली शिंगी ज्याच्या गळामध्ये आहे ना महाराज त्याला म्हणता अधिष्ठानाची कान फाडायची ही परंपरा. मग परंपरा देत असताना ती परंपरा दिली, देत कर्म यातना दिली, मग त्याकरता महाराज म्हणतात त्याही ठिकाणी ओंकार उठवायचा आहे. पुढे जात असताना आदिमायाची साधना मिळवित असताना सांगितलं की ज्या ठिकाणी आजही मार्कंड गडावरती जर गेलो तर त्या ठिकाणी नवनारायणची यातना मिळवलेली आहे. तिथं यज्ञानं भोवती पर्जन थाटामाठामध्ये यज्ञ प्रारंभ केलेला आहे. आणि जे शाबरी तत्वाचं ज्ञान असेल, तुम्ही म्हणशाल शाबरी काय आहे की नाही, नाथांची ज्यावेळेस नाथांची सवरी आल्यानंतर महाराज म्हणतात भाषा बदल करावा लागतो. भाषा 4 प्रकारची भाषा दिलेली आहे. मराठी दिलेली आहे, बंगाल तत्वाची सुद्धा दिलेली आहे. आणि एवढंच नाही काही करता आलं तर जीवनामध्ये महाराज म्हणतात भाषा फोडली पाहिजे. पण जात असताना नका समजू साधी सुधी माझ्या नाथांची विभूती. मग अशी असणारी नाथ बाबा. मग नाथ बाबांची प्रत्येक घरामध्ये आज जर बघितलं नाथ बाबांची जर सेवा करायची दादा नियम धरला पाहिजे, पथ्य धरलं पाहिजे, सर्व कार्य केलं पाहिजे. नाही तर नियम नाही, पथ्य नाही, सर्वच उदाळा झाला आहे की नाही. मग उदाळा झाला, बऱ्याच गाद्या चालू, बऱ्याच बंद पडल्या आहे की नाही. जीवनामध्ये महाराज म्हणताय तू नाथ बाबा आहे. सावरगाव या ठिकाणी ठाण मानलेला आहे. आणि सावर गावामध्ये अष्ट त्या कर्म देत असताना महाराज म्हणतात लाखोच्या संख्येनं मात्र त्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या पर्व काळावरती जातात. जिकडं पाहावं तिकडं मात्र त्या ठिकाणी नाथ बाबांचं होत्या ठिकाणी. मग का महाराज म्हणतात जालिंदर गोरक्ष चरपती ऐकणी मच्छिंद्र साधना मिळवीत असताना तसं जीवनाचा जर उद्धार करायचा जर असला तर नाथ बाबांच्या चरणापाशी या. नाथ बाबांच्या चरणापाशी आल्यानंतर महाराज म्हणतात मग तुम्ही म्हणशाल का आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी सुख लाभत नाही, शांती लाभत नाही, येणं गाय उडली त्यानं दूध कमी झालं. पण महाराज म्हणतात नाथ बाबांची निस्ती विभूती जर आणली ना दादा हो सर्व कार्य रिद्धी सिद्धीला जातं. नवनाथ महाराज की जय. ताकद आहे. म्हणून त्याकरता देत असताना जेवढे अलंकार आहे, अलंकार देत असताना चिमट्याचाही मंत्र सांगितलेला आहे, भगवा वस्त्राचाही मंत्र दिलेला आहे. एवढंच नव्हे तर कानामध्ये कुंडल देत असताना कुंडल द्यावं पण त्याचाही मंत्र सांगितलेला आहे. एवढंच नव्हे तर शैलीचाही मंत्र आहे. आणि शैलीचा नव्हे तर महाराज म्हणतात की बाबांनो त्या ठिकाणी भिक्षा मागण्याचा झोळीचा मंत्र. एखाद्याला जर विचारलं झोळीचा मंत्र काय आहे, चिमट्याचा मंत्र काय आहे, आणि हे जर तुमचं पाठ जर नसलं किंवा तू परंपरेनं जर दिलं नसेल तर जीवनामध्ये महाराज म्हणतात तुम्ही कितीही कराल पण व्यर्थ गेला. तसं नारद मुनींना प्रश्न पडला आणि नारद मुनी देवापाशी गेले, सांगितलं देवा नवनारायण अवतार घेणारे, अवतार कार्य करणार आणि अवतार कार्य प्रत्येकाचा अवतार कार्य तुम्ही सांगितलं. पण ज्या ठिकाणी कैलासामध्ये भगवान भोले बाबा आहे, आदिमाया पार्वती माता आहे, यातना देत असताना सांगितलं देवा एक काम करा. काय म्हणजे ज्या ठिकाणी अधिष्ठानाची प्राप्ती मिळवित असताना सुद्धा जसं ओंकार उठवला, ओंकाराची यातना भोगवली, त्याप्रमाणे ती जगदंबा माता जिथं 18 हात मानलेली. कुठं 18 हात म्हणजे 3.5 पीठापेक्षा या ठिकाणी आपला अर्धपीठ आदिमाया सप्तशृंगी गडावरती नाथांची कुलस्वामिनी आहे. ती नाथांची कुलस्वामिनी असताना सुद्धा शाबरी विद्येचं तत्वाचं ज्ञान मात्र त्या वणी गडाला वरती झालेलं नाथांना.
आणि मग पुढं जात असताना शाबरी तत्वाची आ जाणती महाराज म्हणतात शाबरी दांडवलेले किंवा महाराज म्हणतात बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली 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 ना बाबा बोलतो बंगाली 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 न बाबा बोलतो बंगाली 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 न बाबा बोलतो बंगाली गुरु चंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात नाचे माता चरण निराळे रघुनाथ महाराज की जय बाबा बोलतो बंगाली 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 न बाबा बोलतो बंगाली न बाबा बोलतो बंगाली 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 न बाबा बोलतो बंगाली तत्वाचं ज्ञान आधी मायापासून झालं ती जगदंबा 18 भुजेची मग बरेच जण म्हणतात की मी बंगाल मधला आहे शाबरी विद्या माझ्याकडे आहे आब्र विद्या आहे सर्व विद्या तुमच्याकडे आहे पण दादा तुमच्या विद्याच काम करीत नाही हे फार मोठं अवघड आहे मग देत असताना कर्म यातना देत असताना प्रभूची यातना मिळवली नारद मुनींना प्रश्न की आज बंगाल रूपाची यातना तुमच्या यातना कर्माची साधना तुमच्यामध्ये मिळवली पण मिळवित असताना ज्या ठिकाणी कर्माची यातना मिळवित असताना सांगितलं प्रभू कैलासामध्ये भगवान भोले बाबा त्या ठिकाणी ध्यान अवस्थे बसलेले कैलासामध्ये भगवान भोले बाबा त्या ठिकाणी ध्यान अवस्थे पार्वती माता प्रभू को बघते प्रभू का बघत असताना देवा का बघत असताना देवाला विनंती केली प्रभू कैलासामध्ये येत असताना ज्या ठिकाणी मंत्राचा उच्चार साधना झाली ना त्या मंत्राचा उपदेश मला तुम्ही करा मंत्राचा उपदेश करायचा आहे जसं राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी सांगायचे ओम नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार ओम नमः शिवाय म्हणून त्या ठिकाणी पंचतत्वाचा अक्षर मला उच्चारायचा आहे तसं भगवान भोले बाबा कैलासामध्ये त्या ठिकाणी तप करीत आहे जप करीत आहे आणि जप तप करीत असताना यातना कर्माची यातना मिळवली आणि मिळवित असताना प्रत्येकाच्या बगलामध्ये झोळी आहे चिमटा आहे अनेक रूपानं आणि भिक्षा नावाची दिवशी कृपाची साधना द्यावं आणि भिक्षा मागत असताना त्या ठिकाणी एक कर्म द्यावं का आलोक निरंजन या नामाची गर्जना झाली भिक्षा जर आली त्या ठिकाणी देत असताना पार्वती मातेनं पुन्हा देवाला भगवान भोले बाबा काही करा पण तुम्ही जे मंत्र शिकलेला आहे ज्या मंत्र आहे त्याचा उपदेश तुम्ही मला करा मंत्राचा उपदेश करीत असताना सांगायचं तात्पर्य एकच आहे कथा चालू आहे कथा चालूत असताना महाराज म्हणतात की बाबा पहिलं प्रथम प्रिय असेल तर या ठिकाणी महाराजांनी लवकर आवरलं पाहिजे लवकर आवरल्यानंतर त्या ठिकाणी पोटोबा झाला पाहिजे पोटोबा झाल्यानंतर लवकर झोपायला गेलं पाहिजे असं कर्म देत असताना प्रभू जगाच्या मालकानं भगवान भोले बाबांना सांगितले एक काम करा पार्वती तुला जर मंत्राचा उपदेशच घ्यायचा असेल ना मग आपल्याला कुठं जावं लागेल यमुनेच्या तीरावरती जावं लागेल यमुनेच्या तीरावरती त्या ठिकाणी भगवान भोले बाबा आणि पार्वती माता यमुनेच्या तीरावरती गेले आणि सांगितलं देवा आता तरी उपदेश करा मग उपदेश कशाचा उपदेश प्रकार देत असताना सांगितलं मग का अंगाचा लाही लाही करून मात्र उपदेश घ्यायचा आहे आणि उपदेश घेत असताना यमुनेच्या तीरावरती मात्र त्या ठिकाणी स्वतः पार्वती माता त्या ठिकाणी सांगितली देवा काही करा पण उपदेश करा मला मंत्राचा उपदेश आणि ज्यावेळी मंत्राचा उपदेश करीत असताना भगवान भोले बाबा पार्वती मातेला झोप लागली आणि मात्र कर्म यातना देत असताना जोडी देत असताना
यातना भोगवली आणि प्रभू श्री दत्तप्रभूची यातना मिळवली. आणि मिळवीत असताना सांगितलं, मत्स्य स्वरूप जाणती सखड. मत्स्य स्वरूपाची यातना जाणत असताना कर्माची यातना झाली. सांगितलं, भगवान भोले बाबांनी नेत्र उघडले गेले. सांगितलं, एवढा अनमोल किमतीचा हा मंत्र तुम्हाला दिला, उपासना तुमच्यापर्यंत पोहोचवली, परंतु तुमच्या येणं या ठिकाणी पार्वती तुझं लक्ष कुठं आहे? पार्वतीला मात्र झोप लागली. कार्यामध्ये कोणत्याही आल्यानंतर त्या ठिकाणी मग जीवनामध्ये जात असताना महाराज सांगतात की भाऊ त्या यमुनेच्या तीरामध्ये या ठिकाणी एक मच्छी नावाची साधना आहे. आणि मच्छी नावाची यातना भोगत असताना ती चक्कर मारू लागली वर आणि खाली. चक्कर मारित असताना महाराज भगवान भोले बाबा जे तुम्ही उपदेश मंत्राचा केला तो उपदेश मंत्र या ठिकाणी मी ऐकला आहे. भगवान भोले बाबांना नेत्र उघडलं, इकडं तिकडं पाहत तर काहीच नाही. नेत्र इकडं तिकडं पाहत असताना काहीच नाही जवळ. मग काय केलेलं असेल? आजूबाजूला बघता तर दुसरं कोण नाही, तर मच्छीच्या पोटामध्ये अंड्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी कर्म देत असताना हे दुसरं तिसरं कोणी बोललं नाही. कारण का मध्ये देत असताना मग ते असणारे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी उपदेश करीत असताना सांगितलं, ते ऐकलेले मच्छी स्वरूपाची यातना अनेक गर्भाची यातना भोगत असताना सुद्धा सांगितलं करावं का? भगवान भोले बाबाने सांगितलं, आज मात्र तू या ठिकाणी मंत्र उपदेश तू ऐकल्यानंतर हे जे गुरु परंपरा तुझ्यापर्यंत दिली, पण जगाचा उद्धार तुला मात्र या ठिकाणी करावा लागेल. कलांतरानं पुढे जाऊन मात्र त्या ठिकाणी तू मच्छिंद्र नावानं तू प्रसिद्ध गाव. त्या ठिकाणी जात असताना का अनेक पक्षी आले अनेक या ठिकाणी थवे थवे आणि त्या अंड्याला टोच मारू लागले. टोच मारित असताना महाराज म्हणतात की भाऊ ते फुटल्या गेलं आणि तेच ज्या ठिकाणी बालक जन्माला आलं ते म्हणजे मच्छिंद्रनाथ भगवान की जय. अनठान मांडिलं सावर गावात बाबानं ठाण मांडिलं सावर गावात बाबानं ठाण मांडिलं. ठाण मांडिलं सावर गावात बाबानं ठाण मांडिलं ठाण मांडिलं गावात बाबानं ठाण मांडिलं. हातात घेऊन चिमटा बाबानं ठाण मांडिलं घालून शिंगी बाबानं ठाण मांडिलं ठाण मांडिलं सावर गावात बाबानं ठाण मांडिलं ठाण मांडिलं गावात बाबानं ठाण मांडिलं. बालक जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला आनंद झाला. कर्मकृती यातना भोगवली, राब कष्ट केले, पुत्र संतानही नसताना कुळ्याच्या नावाची यातना भोगवली. संतान नाही कुठल्याही प्रकारची, परंतु प्रभूचे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी तो अवतार कार्य केला. आणि अवतार कार्य करीत असताना म्हणून महाराज म्हणता, जर धुळी जर फिरली तर सर्वच फिरत असत, पण त्याकरता झोळी फिरून देऊ नका. म्हणून त्याकरता महाराज पुन्हा सांगतात, अरे नवनाथ की झोली रे बाबा बंगाली बंगाली, नवनाथ की झोली रे बाबा बंगाली बंगाली, नवनाथ की झोली रे बाबा बंगाली बंगाली, नवनाथ की झोली रे बाबा बंगाली बंगाली. इस झोली में क्या क्या लाया बंगाली बंगाली,
झोल में चंद्र सूर्य बंगाली मंगले गीत झोल में चंद्र चूरा बंगाली मंगले नवनाथ की झोल रे बाबा 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 बंगाली मंगले म्हणून नवनारायणची झोळी आहे तिथं चंद्रही आहे सूर्यही आहे आणि इस झोली में क्या क्या लाया बंगाली बंगाली इस झोली में भिक्षा लाई मग भिक्षा असेल चंद्र असेल सूर्य असेल आणि मग पुढे जात असताना असे हे नवनारायणाची यातना कर्मी मिळवित असताना तसं जर बघितलं नवनाथ ग्रंथ कथा होऊ शकत नाही का महाराज म्हणतात की बाबा ती अखंड चालणारी आहे जसं शिव महापुराण आहे त्यामध्ये 7 दिवस असेल 3 दिवस असेल 3 दिवसामध्ये कोणत्याही ग्रंथाची कथा होत नाही पण देत असताना भगवान प्रभूला विनंती केली भिक्षा झोळी आहे चंद्र सूर्य आहे आणि यातना कर्मे मिळवित असताना सांगितलं का जा ज्या कर्माची यातना मिळवित असताना कारण का अनेक यातना दिली भस्माची धारण दिलेली आहे भस्म हाता म्हणून सुख जर लागत असेल नाथांच्या चरणावरती आहे प्रभूंच्या चरणावरती आहे पण जात असताना पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आणि सांगितलं अरे कामिक नावाचा कुळाची यातना भोगली प्राप्त मिळवलं कामिक नावाचं एक त्या ठिकाणी कोळी आहे बरं का कोळ्याच्या मनामध्ये अंतकरण भरून आलं सांगितलंय देवा आयुष्यभरामध्ये तुझी सेवा केली संतान नाही बर का म्हणून यमुनेच्या तीरामध्ये जायचं यमुनेच्या तीरामध्ये ती जात असताना त्या ठिकाणी बालक त्या ठिकाणी रडण्याचा आवाज आला आणि रडण्याच्या त्या ठिकाणी कामिक नावाच्या कोळ्यानं ते बालक घेतलं आणि आपल्या धर्मपत्नीपाशी गेला धर्मपत्नीपाशी जात असताना सांगितलं ही संतान कुणाची आहे यमुनेच्या तीरावरती लाडबाड करीत असताना अनेक त्या ठिकाणी सांगितलं लाडबाड केली त्या ठिकाणी कारण का यमुनेच्या तीरावरती मच्छी पासून जन्मले हे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथ म्हणून नामकरण त्या ठिकाणी केलं थाटामाटामध्ये मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी या जप करावं तप करावं अनुष्ठान करावं जप तप अनुष्ठान करीत असताना सुद्धा त्या ठिकाणी स्वतः मात्र या ठिकाणी कोळेनं मात्र त्या ठिकाणी मच्छी मारण्याचा धंदा मच्छिंद्रनाथांना ते योग्य वाटलं नाही मच्छिंद्रनाथाने ते घ्यायचं पुन्हा त्या यमुनेच्या तीरावरती सोडून द्यायची पुन्हा घ्यायचे त्या ठिकाणी आणि शेवट मात्र नमस्कार केला कोळ्याला सुद्धा बरं का मग अरण्य जंगलामध्ये तपाला जाऊन बसले मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी अरण्य जंगलामध्ये तपाला जाऊन बसले यातना केली कर्माची यातना मिळवली भोगाची यातना मिळवली आणि यातना मिळवित असताना त्या ज्याप्रमाणे संपूर्ण जगाला माहित होतं संपूर्ण जगा मात्र त्या ठिकाणी प्रभूची विनंती करीत होती देवाची विनंती केली आणि कोळी माता सांगितलं मच्छिंद्रा तू सोडून जाऊ नको आणि मच्छिंद्रनाथ मात्र त्या ठिकाणी जात असताना सांगितलं तुम्ही हे जे कार्य करतात ना हे चुकीचं आहे हे करायचं नाही पशूंची हत्या करायची नाही कुठल्याही प्रकारची हत्या करायची नाही त्या ठिकाणी कर्म देत असताना मच्छिंद्रनाथांनी मात्र त्या ठिकाणी अरण्य जंगलामध्ये जावं आणि जप तप करावं आणि जप तप करीत असताना म्हणून दत्तप्रभू मात्र अरण्य जंगलामध्ये जावत असताना दत्तप्रभू अरण्य जंगलामध्ये गेली त्या ठिकाणी कारण काय कोणीतरी योगी महात्मा या ठिकाणी बसलेला आहे जपाला तपाला जप करण्याकरता बसलेला आहे आचरण तुम्ही वारंवार करता पण त्या मंत्राचा उद्देश जर निर्माण झाला आणि त्या मंत्रापासून जी बीज आहे ती बीज यातना निर्माण झाली आणि मग ते पुढे कालांतराने ते मच्छिंद्रनाथ जन्माला आले मच्छिंद्रनाथांनी ती यातना पुढची यातना भोगवली कर्माची यातना भोगवली आणि सांगितलं जा जिथं जप करतो तप करतो अनुष्ठान त्या ठिकाणी केलेले आहे म्हणून मालक जर ऐकत नसला तर आई त्या ठिकाणी मात्र स्वतः मात्र जाऊन सांगते की देवा काही करा बाळ लहान आहे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी लहान आहे पण लहान असताना भगवान शिवजीनं यातना कर्म उपदेश देत असताना सुद्धा कारण का मी वारकरी साधना केली
परंपरा म्हणून त्याकरता महाराज म्हणता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती म्हणून ही परंपरा दिलेली आहे. मग ती परंपरा मिळण्याकरता नारद मुनी पुन्हा त्या ठिकाणी नारायण श्रीमद नारायण श्रीमद नारायण नारायण नवनाथ महाराज की जय. नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि देवापाशी गेले सांगितलं प्रभू यातना कर्मीत मिळत असताना साक्षात्कार प्रत्येकाला मिळाला साक्षात्कार झाला प्रत्येकाला नवनारायणाची यातना मिळवित असताना देवापाशी गेले अनेक दिवस भगवान शिवजी मात्र त्या ठिकाणी सांगितलं जा जप करता परंपरा चालवली पाहिजे परंपराची यातना भोगली पाहिजे आणि यातना भोगवीत असताना सुद्धा त्या ठिकाणी बरेच वर्ष गेली अनेक कामी नावापुराच्या राजाला मनामध्ये खंत वाटू लागली यमुनेच्या तीरावरती मात्र त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी बालक मला सापडला बालक त्या ठिकाणी सापडत असताना त्याचं नाव मच्छिंद्रनाथ आहे मच्छिंद्रनाथांनी सुद्धा त्या ठिकाणी कर्म यातना जप केलं तप केलं अनुष्ठान प्राप्ती केली आणि असे अनेक ज्या कर्माची दिवशी त्या ठिकाणी कामिक त्या ठिकाणी कोळ्या नावच आहे त्या ठिकाणी मिळवित असताना ज्या यातना प्रवृत्ती यात साधना जाणली आहे आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो या ग्रंथामध्ये नवनारायणाची प्राप्ती मिळवित असताना त्या ठिकाणी सावरगाव या ठिकाणी असो मढी गाव असो अनेक रूपानं जेवढी मग महाराज म्हणतात येवलवाडी असो येवलवाडीतून जात असताना महाराज म्हणतात वडेश्वर त्या ठिकाणी नागनारायणची स्तुती असे मग का नवनारायणची साक्षात रूपीची प्रार्थना मिळवित असतो आणि मिळवित असताना सांगितलं देवा नारद मुनीने जे कार्य दिलं ते हाताशी घ्यावं लागणार आहे मग हाताशी ते कार्य घेत असताना सांगितलं जा ज्या ठिकाणी
यमुनेच्या तीरावरती जात असताना तुम्ही चक्कर मारायचा आणि मग हातामध्ये चिपळ्या घेतली नाही. नारायणम नारायणम त्या ठिकाणी सतत भजन चाललं. भजन करीत असताना कामिनीला सुद्धा आनंद झाला की आयुष्य काळामध्ये जीवनाभरामध्ये त्या ठिकाणी मच्छी मारायचं काम करायचं अनेक रूपानं, पण पुत्र रूपाची शांती मिळवित असताना मच्छिंद्र रूपी यातना म्हणून जप केलं, तप केलं आणि असा महान गुरुची यातना मिळवित असताना दत्त गुरु तू जाऊन पाही कुणा कोड बसला हा योगी. का अरण्य जंगलामध्ये तो योगी बसलेला आहे, महात्मा बसलेला आहे. मग का पुढे जात असताना अनेक तप साधनेची यातना मिळवली आणि सांगितलं एक काम करा का, ज्याही ठिकाणी गाठोडे घेतलं आणि सांगितलं महिना किती स्वरूपाची यातना मिळवली आणि सांगितलं अलक निरंजन प्रत्येकाच्या किंवा आदेश आदेश प्रत्येकाला शब्द आदेश देत असताना मंत्राचा उच्चारण द्यावं किंवा महाराज म्हणतात की बाबा नो कर्मजी यातना भोगवली आणि मग साक्षात्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः मात्र कर्म यातना देत असताना स्वतः मात्र स्वरूपानं नारद मुनी देवाला शरण गेले आणि सांगितलं नारद मुनी आज मात्र एवढी ही तलाची चाललेली आहे ना, ही नवनारायणाच्या साक्षीनं चालली. नवनारायणाच्या साक्षीनं होत असताना कर्माची यातना म्हणून महाराज म्हणतात की बाहेरचं दुःख जरी लटकलं यातना कर्म जरी लटकली ना दादा हो, ती निवारण्याचं काम फक्त एकमेव म्हणजे ती नाथ बाबा करतात बरं का. आणि नाथ बाबांपाशी आल्यानंतर महाराज म्हणतात की बोल किती भूत वेताळ नाचती हे की नाही, हर्षयुक्त उमापती तसे तिथंही भूत आहे आणि इथंही भूत आहे. मग का पण देत असताना महाराज म्हणतात ज्या ठिकाणी जीवनाची यातना ज्याच्या शिरावरती सद्गुरूचा आशीर्वाद असला, ज्याच्या नतमस्तकावरती जर सद्गुरूचा हात असला ना दादा कुठेही उडी मारायला कधीच वाया जाऊ शकत नाही. मग महाराज काय सांगतात, गुड बोलतात. अरे नडाला मला भिडाला मला मी घाबरत नाही मी त्याला मडीचा देवाचा हाताळ पाठीव घाबरत नाही मी त्याला दिल धपाटा करील देव तुझा सपाटा दिल धपाटा करील देव तुझा सपाटा सपाटा करील देव तुझा सपाटा दिल सपाटा करील देव तुझा सपाटा सपाटा करील देव तुझा सपाटा सपाटा करील देव तुझा सपाटा. अरे म्हणाला मला मी करणार नाही मी काही मडीचा देवाचा हाताय पाठीव घाबरत नाही मी मला दिल सपाटा करील देव तुझा सपाटा दिल सपाटा करील देव तुझा सपाटा सपाटा करील देव तुझा सपाटा दिल सपाटा करील देव तुझा सपाटा. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः
हर हर बोले नमः शिवाय शंकर पार्वती नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर पार्वती नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शंकर पार्वती नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर पार्वती नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नवनाथ महाराज की जय. मग त्या वेळामध्ये कैलासामध्ये शब्द झालेला आहे. कैलासामध्ये सर्व रूपाची यातना भोगली आणि सांगितलं देवा तुम्ही विश्वादी महादेव आहे. देवा विश्वादी महादेव असताना सुद्धा त्या ठिकाणी एवढा विश्वाचे तुम्ही नाथ आहात. विश्वाचे नाथ आहे तुम्ही. विश्वाचे नाथ असताना विश्वाची यातना करत असताना तुम्ही ज्या मंत्राचा उपदेश सारा जगाला दिलेला आहे. मंत्र म्हणून नामस्मरण देत असताना त्या मंत्राचा उपदेश आणि उच्चारण देत असताना वारंवार जीवनामध्ये मध्ये त्या ठिकाणी करावं. मंत्राचा उपदेश जर तुम्ही मला करा. पार्वतीनं मात्र देवाकडे हक्क मागितला आणि देत असताना भगवान शिवजीने सांगितलं पार्वती आई तुला जर मंत्र लागत असेल तुला उपदेश लागत असेल ना त्याकरता एक चित्त झालं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा एक चित्त झालं पाहिजे. एक चित्त झालं पाहिजे. ज्या ठिकाणी हवं ते ठिकाणी यमुनेचं तीर आहे. यमुनेच्या तीरावरती जायचं. यमुनेच्या तीरावरती जात असताना पार्वती माता भगवान भोले बाबाची यातना करू लागली. देवा तुम्ही सांगा मी घ्यायला तयार आहे. म्हणून नामस्मरण घ्यायचं आहे. ते 4 नामाचं असू 3 नामाचं असू पण कसं कमायना ते नामस्मरण. आणि यमुनेच्या तीरावरती जात असताना नाम यज्ञाची यातना मिळवली. भगवान शिवजी मंत्र सांगायला सुरुवात केली आणि त्यामध्ये नवल घडलं. असं घडलं की मंत्राचा उपदेश ऐकत असताना सुद्धा पार्वतीला झोप पहिल्यांदाही बोलू झोप लागली. तसं जीवनामध्ये महाराज म्हणता आपण कथेला आलो ना मग आपल्याला सुद्धा झोप लागायला नको. मग जात असताना तसं भगवान शिवजीने सुद्धा पार्वतीला झोप लागली. भगवान शिवजी मंत्राचा उपदेश सुरू केला आणि तो मंत्र पूर्ण झाला. भगवान शिवजीनं त्या ठिकाणी विचारलं पार्वती ज्या मंत्राचा उपदेश मी तुला केला त्याचा सार काय आहे. आता पार्वतीला माहित पडलं आता आपण मंत्रच ऐकलं ना तेव्हा भगवंताला सार कुठून द्यायचा. पार्वती इकडं तिकडं पाहू लागली आणि देवानं सांगितलं पार्वती तुला एवढा गोड मंत्र दिला पण त्या मंत्राचा सार काय आहे तू सांग ना मला. देत असताना त्या ठिकाणी सांगितलं त्याचा सार काय सांगितलं तर त्या ठिकाणी यमुनेच्या पाण्यामध्ये एक मध्ये ठिकाणी मच्छी आहे. त्या मच्छीने यावं जावं कर्म ज्ञान द्यावं स्तुती मिळवी देत असताना पण तिच्या पोटामध्ये असताना विष कर्म धारण यातना पण त्या देत असताना सांगितलं तो उपदेश मी ऐकलेला आहे. उपदेश ऐकत असताना उपदेशाची यातना मिळवली. म्हणून सर्व तुम्ही विश्व ब्रह्मरूप आहात. आणि हा आवाज ऐकल्यानंतर भगवान भोले बाबानं डोळे उघडले आणि सांगितलं कोणी शिवजींना त्या ठिकाणी नवल कर्माची यातना भोगली असेल परंतु यातना भोगीत असं सांगितलं जा जी तुम्ही उपदेश ऐकला नामाचा पण आज मात्र जोही तिच्या पोटामध्ये असेल ना तर भगवान मच्छिंद्रनाथांनी यात कर्म देत असताना नाथ संप्रदायाची परंपरा किंवा महाराज म्हणतात जगाचा उद्धार करावं आणि आवाज देणारं दुसरं तिसरं कोणी नव्हतं. जीवनामध्ये देत असताना ज्या प्रमाणे यातना भोगवली साक्षात कवी नारायण भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतार केला आणि बरेच दिवस झाले भगवान शिवजीने आनंद झाला आणि सांगितलं कवी नारायण मंत्राचा उपदेश देत असताना कर्माची यातना भोगवली आणि संपूर्ण जगाचं कल्याण आणि
उदाहरण तुमच्यापर्यंत देत असताना प्रभूला विनंती, बरेच दिवस निघून गेले, अनेक त्या ठिकाणी कर्माची यातना भोगली, त्या अंड रूपामधून त्या ठिकाणी बालक जन्माला ते मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथं कामित कोळ्यानं विचार केला, कोळ्याला येऊ द्या. कामित कोळ्याला विचार करीत असताना सांगितलं, स्वतः त्या ठिकाणी बालक घेतलेला आहे, बालकाची यातना मिळवली आणि बालक मिळवित असताना धावत पळत स्वतःच्या पत्नी, कारण काय सर्वच होत, सर्व यातना देत असताना सर्व यातना मिळवलं, परंतु राणी मात्र त्यात दुःखी होती. देवा, एवढं धन आहे, दौलत आहे, सर्व असताना सुद्धा पण पोटी संतान नाही. आणि कवी नारायणाच्या साक्षीनं कामिक नावाच्या कोळ्याला प्रश्न बालक उचललं आणि पत्नी बशी घेऊन गेला. आणि त्याच वेळामध्ये कळलं, हा घरी घेऊन जात असताना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ कर, स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ कर, तत्वज्ञान मिळवलं. आणि कामित कोळ्यानं साधा सुद्धा अवतार नाही. आकाशवाणी झाली, अरे मुलगा, या ठिकाणी तू ज्याला हातामध्ये घेतलेला आहे हा दुसरा तिसरा कोणी नाही, तर हा साक्षात मात्र त्या ठिकाणी साधा सुद्धा महात्मा नाही. मग या ठिकाणी साधा सुद्धा म्हणजे ती मच्छिंद्रनाथ जगाचा उद्धार करण्याकरता अवतार कार्य केलं. कामित गोळ्यानं याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेवलं. कामित मोकळ्या आनंद त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंदाची यातना मिळवित असताना अनेक कर्मांची त्या ठिकाणी यातना मिळवून सांगितलं जा. मग का तर परंपरा दत्तगुरूंपाशी परंपरा तुमची आहे, दत्तगुरूंपाशी तुमची परंपरा लाभली आणि मग कुणाचं त्या ठिकाणी तर तपाला बसावं लागतं. यातना कर्मात मिळवित असताना स्वतः धावत फळाची यातना मिळवली आणि स्वतः रूपा मात्र त्या अंतकरण रूपामध्ये स्वतःच्या यातना भोगवल्या. आणि मग दत्तगुरु त्या ठिकाणी जाऊन पाहिजे कोण बसला हा योगी तपाला, तो महात्मा तपेला बसलाय. आणि तेच मच्छिंद्रनाथ म्हणून पुढे जन्माला यातना करवित असताना जन्माची कथा तुमच्यापर्यंत देत असताना आणि मग महाराज म्हणतात की बाबांनो, अशीही नवनारायण पहिला अवतार आपण बघितला. अवतार कार्य बघत असताना म्हणून महाराज म्हणता, अवतार तुम्हा धराया करण उद्धरया जन जड म्हणलेला आहे. असे म्हणून शाबरी तत्वाचं ज्ञानही आदी माया सप्तसुखी मातेनं द्यावं. त्या माते जगदंबा परांबिका परनिंबिका नदी ज्ञान देत असताना सुद्धा म्हणून परंपरा देत असताना उद्याही आपल्याला या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचा या ठिकाणी आपल्याला संवाद बघायचा आहे. म्हणून जीवनामध्ये महाराज म्हणतात की बाबांनो, या जीवनात 56 भाषा सांगितलेली आणि 56 भाषा देत असताना सुद्धा महाराज म्हणतात की बाबांनो, जीवनामध्ये कोणीतरी कान तत्वाचा फाड्या म्हणजे कान फाड्या आला पाहिजे. मग असे तत्वज्ञान दिलं म्हणून शैली दिली, शृंगी दिली, सर्व नाथांचा अलंकार दिला. आणि नाथांचा अलंकार देत असताना महाराज म्हणता त्याकरता सर्व नर्भ अवस्था. मग का महाराज म्हणतात कंगनाची या साधने म्हणून महाराज म्हणता नाथ जेवढे भक्त मंडळ असेल ना त्यांच्याकडून नाथ त्या ठिकाणी कडे असतं बरं का, बीर कंगन असतं. आणि बीर कंगनाची यातना भोगली, कामी गोपालाची यातना भोगली. आणि मग महाराज सांगतो, बोला नवनाथ महाराज झाला का इथं गोळा गोळा बाई नाथांचा मेळा. सर्वांनी हात वरती करायचे. आदेश बोले बाबा आदेश, आदेश बोले बाबा आदेश, आदेश बोलो 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 बाबा.
बघा उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच चला उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच चला उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच चला उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच चला जुबाबा मालून खावा बघतो असं गुरु मी केला जुबाबा मालून खावा बघतो असं गुरु मी केला बघा उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच चला उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच चला लाखात एक माणूस एक भेटला असा न गुरु भेटला असा न गुरु लाखात एक माणूस एक भेटला असा न गुरु भेटला असा न गुरु त्यांनी धरून या बोटाला मला ज्ञानाचं पासलं पाना त्यांनी धरून या बोटाला मला ज्ञानाचं पासलं पाना बघा उदर माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच केला उदर माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच केला असं गुरु मी केला असं गुरु मी केला बघा उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच केला उदार माझा झाला हो झाला मी फक्त गुरुच केला सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय राहू उभं फक्त चला वा 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 वा
बोल रे भाई सब संतन की जय. चला आजच्या पंक्तीचे मानकरी यांनी लवकरात लवकर यायचे. महाआरतीसाठी सुरुवात करायची. रामकृष्ण हरी जय जन. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वर्षेंदुराची कंठील माळ घंटा फळाचे जय देव जय देव जय मंगल देवती राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामान पुरते जय देव जय जय रत्नाकर भरासुरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे मुकुट शोभतो वरा मूर्तीला पुरडे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल देवती राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामान पुरते जय देव जय भूतपीठांबर परिवर वंदना दळतोड वक्रतुंड नयना सात्रमात्रा वटवाई वदना संकटी बाबावे निर्वाणी रक्षावे सर्वजना जय देव जय देव जय मंगल देवती राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामान पुरते जय देव जय देव साबे विजेता कैलासी उद्धार व्यजनंदा जय देव जय नवनाथा स्वामी नवनाथा आरती वाळू आरती वाळू श्री गुरुदत्ता जय देव जय पंचापासून झाले पंचीकरणात गोरक्ष जन्माले गौरी भस्मात यंत्राची मनपरी आम्ही कुंडात आम्ही पाच जन्मात कर्मात जय देव जय नवनाथा स्वामी नवनाथा आरती वाळू श्री गुरुदत्ता जय देव जय चौरंगी आंघोळ कृष्ण देवी जय देव जय नवनाथा स्वामी नवनाथा आरती वाळू श्री गुरुदत्ता जय देव जय चरणा बाजू झाले चरपटीनाथ नारायण रुद्रगर्भात गैनी गोपीचंद अडबंगीनाथ जय नवनाथ झाले प्रजेता जय देव जय नवनाथा स्वामी नवनाथा आरती वाळू श्री गुरुदत्ता जय देव जय असे नवनाथ प्रगट झाले साबळे विद्येने जगवतारिले दत्त प्रसादे सर्वांनी आले गणेशनाथ त्यांना शरण वाले जय देव जय नवनाथा स्वामी नवनाथा आरती वाळू श्री गुरुदत्ता जय देव जय काळे लोटांगण वंदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे वेवे आरंगीन अनन्य पूजन भावे वाळीन हरे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या धनु तमेव सर्वं त्वमेव एव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा मनसा वा प्रकृतिं करोमि यज्ञं सकलं करन्ते नारायणे समर्पयामि अच्युतकेशव नारायण कृष्णनामधर वचने वाणी दिगं माधवं गोपीकमलं जानकी नायकं रमणीय हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय.